मृत दीप्तीच्या कुटुंबियांकडून रुपाली चाकणकरांना घेराव घालण्यात आला। पुण्यामधून बातम्या आपण पाहतोय। पुण्यामध्ये खरं तर एका विवाहितेनं आत्महत्या केली, हुंडाबळी तिचा गेला आणि त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित मृत महिलेच्या कुटुंबियांनी घेराव घातला, प्रश्नांची सरबत्ती केली। तुमच्या पदावर ताशेरे ओढले गेले, तुम्ही कायद्यात काय बदल केला? मगर परिवारातील सदस्यांनी रुपाली चाकणकर यांना हा सवाल केलेला आहे। पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली? दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले, तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केले ते? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं, प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला की आज आमची मुलगी याला बळी गेली नाही? काही शिक्षा जर चांगली झाली ना तर कुणीही हिंमत करणं म्हणजे एखाद्या मुलीला कुणी नाहीये, इतकं टॉर्चर केलं जातं, हे का केलं जातं आणि त्यांना शिक्षा नाहीये चांगली, आणि प्रतिष्ठित मगर फॅमिली कुठे कमी नाहीये, करायचा नाहीये। पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली? मुख्यमंत्र्यांना माझं एकच सांगणं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना एवढं तुम्ही सुविधा द्या की त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, स्वतःच्या हक्कासाठी लढल्या पाहिजेत आणि स्वतः जीवन त्याची जगलं पाहिजे, दुसऱ्यावर अवलंबून नाही राहिल्या पाहिजेत। तुम्ही एवढ्या सुविधा मुलींना द्या, शिक्षणाला मदत करा आणि माझ्या मुलीवर जी वेळ आली ना ती कुठल्याही मुलीवर येऊन देऊ नका, एवढंच माझं मागणं आहे आणि तिला न्याय मिळवून द्यायला आम्हाला मदत करा। कुठल्याही मुलीला आपल्या कुठल्याही लेकीला यामध्ये त्रास झाला तर तिने तातडीने कळवलं पाहिजे आणि ठामपणे आपण सगळ्यांनी तिच्या मागे मी पोलिसांकडे तक्रार केली, सांगितलं की भरोसा असेल, फील्ड मार्शल, दामिनी पथक, काउन्सिलिंग सेंटर, वन स्टॉप सेंटर, हे सगळे त्यासाठी आहे की सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय आहे तर हे 5 व्यासपीठ आहे। वन स्टॉप सेंटर पासून म्हणजे अगदी तिला काउन्सिलिंग करणं, तिच्या फॅमिलीचं काउन्सिलिंग करणं, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत तिची लढाई लढण्यासाठी मोफत वकील असतो आणि हे मोफत ठेवलं जातं की अगदी तुमच्या फॅमिलीतली महिला असेल तरी आई वडिलांशिवाय कोणालाही माहिती नसतं। म्हणजे हे सगळे जे व्यासपीठ आहेत, वन स्टॉप सेंटरमध्ये सुद्धा ती जाऊन तक्रार करू शकते, काउन्सिलिंगमध्ये जाऊन करू शकते। भरोसा असेल आमचं टीम वेगळ्या पद्धतीने काम करत असतं। म्हणून मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची की मागे जो काही झाला असेल त्याच्यामध्ये आपण सगळेजण सहभाग घेऊ। कायदा अतिशय स्ट्रॉंग आहे, कायद्याच्या चौकटीतून हा प्रोसेस सगळा होत राहतात। कायदा महाराष्ट्रातला कायदा हा भारतात सगळ्यात सक्षमपणे काम करतो आणि म्हणून जरी तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या जरूर सांगा। या 2 दिवसाच्या आरोपीच्या 2 आरोपी आपल्या PC मध्ये आहेत, त्यांच्याकडून अजूनही आपण सगळी माहिती घेऊ शकतो। कायद्याच्या चौकटीत आपण सगळेजण पूर्ण करू शकतो, पण आपण आपल्या लेकींच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहू की आई म्हणून आता आपणच सगळ्यांनी शपथ घेऊया। पण आम्हाला तुमच्याकडून मदत हवी आहे, तुम्ही म्हणता इथलं माहेर घर आहे तुमचं, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुमचा विश्वास आहे, तुम्ही प्लीज यासाठी काहीतरी ऍक्शन घ्या आणि आमच्या मुलीला न्याय मिळावा। ताई तशी मुलगी अजिबात नव्हती, या गोष्टी सहन केल्या त्यांनी खूप, मुलगी खूपच शांत होती, हे बुम आणा इकडे, बुम ठेवायचं इथं संपवून टाका। आवाज येणार आहे, येणार आहे, कुठे येणार आवाज येणार क्या करू ग्रीन आहे बघा, कोणाची लाईट ग्रीन आहे हो सगळ्यात
तू आला नसतं हे नसतं झालं. ऐका ना चला ना आपण घेऊ ना बाहेर चला आपण बाहेर प्रत्येक घरातली मुलगी ह्या नितीन पुढे ये. सगळे शॉट चालले तर तुझे नियम माझं बरे प्लीज तुम्ही सहकार्य बरे ओके ताई. चला बाहेर लाव. पुढे येत सगळे ऐका ना चला तुम्ही सांगा इथं इथेच राहू दे कशाला उठवतोय त्यांना आता ट्रायपॉड घ्यायचं इथं आणावं लागेल. ट्रायपॉड आणावं लागतील. नाही गरज नाही. आता कॅमेरा अरे बोलले